नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर पडद्यावरचे कलाकार, तंत्रज्ञ आपल्याला नेहमी दिसतात. पण त्या कलाकारांना एक छान स्वरूप देण्याचं काम, हा महत्त्वाचा घटक म्हणजे मेकअप आर्टिस्ट. आज आपण भेटतोय माझ्या एक जवळच्या मित्राला समीर कदम यांना, की ज्यांनी खूप सिनेमे केलेले आहेत आणि एक चांगलं काम केलंय. तर मी आपल्या या पॉडकास्ट शोमध्ये समीर कदम यांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार दादा. तर समीर, आपण बरेच वर्ष काम केले, म्हणजे जवळ-जवळ 15 एक वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय. म्हणजे सासवडला समीर आणि आम्ही बऱ्याच छोट्या-छोट्या फिल्ममधून काम करत आलोय. म्हणजे आम्ही दोघंही असिस्टंट होतो. तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. नाही, बऱ्याच म्हणजे एक संतपट असतील, मालिका असतील आणि यातून. पण हे काम करताना आज बऱ्याच म्हणजे नागराज मंजुळेंचे सैराटपासून बरेच सिनेमे म्हणजे आपण तो आढावा घेतोय सगळा. पण मला असं वाटतं की मेकअप, आता बऱ्याच वेळा काय होतं, लोकांना असं वाटतं मेकअप म्हणजे काय? फक्त हे काय करायचे, पफ मारायचे. पण मेकअप ही तांत्रिक गोष्ट तेवढी महत्त्वाची आहे. पण तो कॅरेक्टर किंवा त्या गोष्टीच्या जवळ जाण्याचा एक आधार आहे. मग तुम्ही नक्की त्या गोष्टीकडे कसं पाहताय त्या? आता मेकअप हा तांत्रिकदृष्ट्या तेवढा महत्त्वाचा आहे आणि हा मेकअपमध्ये कॅरेक्टर घडवलं जातं. म्हणजे अगदीच 30-40 वर्षाच्या बाईला किंवा पुरुषाला 60 वर्षापर्यंत नेलं जातं किंवा अगदीच काळ्याचं गोरं किंवा गोऱ्याचं काळं केलं जातं. असं मेकअप हा खूप महत्त्वाचा आहे फिल्ममध्ये. बरोबर आहे. त्यातून प्रत्येक कॅरेक्टर घडत असतं आणि त्या कॅरेक्टरला वेगवेगळी कलर म्हणा किंवा हे देण्याचं काम मेकअपचं असतं. सो यात मेकअप खूप गरजेचं आहे. बरोबर, बरोबर आहे. आणि तुम्ही, मला वाटतं, की आता नागराज अण्णा त्यांच्यासोबत सैराट केलेला आहे. घरबंधू बिर्याणी केलेली आहे. मला वाटतं त्यात नाळ आहे. झुंड असा एक मोठा सिनेमा तुम्ही केलेला आहे. त्यासोबत तुमचं म्हणजे दिग्दर्शक आणि तुम्ही म्हणजे नक्की ट्युनिंग तुमचं कसं जमतं किंवा तुम्ही कशा पद्धतीने ते काम करता? तर नागरा सरांचा विषय झाला तर त्यांना ॲक्चुअली मेकअप हा नको असतो. पण म्हणजे अगदीच गरज असेल तर ते तोही चान्स देतात. हां, म्हणजे रिअलिस्टिक हो, वाटतं ते त्यात. त्यांना ते रिअलिस्टिक वाटलं पाहिजे सगळं. हं, हं, हं. पण त्यातल्या त्यात ते मग म्हणतात, की नाही इथं अमुक गरजेचंच आहे. जसं आता जर सैराटचा विषय काढला, तर त्यात रिंकू ही गावाकडची मुलगी आहे. पण ती सरपंचाची, पाटलाची मुलगी आहे. बरोबर आहे. हां. तर त्यात तिला तो सेन्स नाही, की मेकअप कसा असला पाहिजे. हं, मग हं. तिचं जे दाखवले त्या फिल्ममध्ये, त्यात बरोबर आहे. तुम्ही बघितलं लिपस्टिकचे शेड किंवा हे, ते थोडे ऑफबीट दाखवलेत, की हं. कुठे कपड्यांना मॅच होईल असं कुठंच नाहीये. हां, हां. आणि ते आकाशात रॉ दाखवलं कंप्लीट. बरोबर. आकाश, सल्या, बाळ्या हे सगळे लोकं जे आहेत ते सगळे रॉ दाखवले. हं, हं, हं. तेव्हा मेकअप असं त्यात नव्हतं. पण मग पाटील झाले, सरपंच झाले, यांना सगळ्यांना थोडा-थोडा मेकअप होता. नाही असं बरोबर नाही. आहे. म्हणजे रिंकू फक्त ऑफबीटला केलं होतं. आपण तिचं पण ती सुरुवातीची रिंकू हां, सुरुवातीची रिंकू नंतर वेगळी आहे. मग तिचा रुबाब, तिचं येणं-जाणं. हां, म्हणजे तिच्या डायलॉगमध्ये असलेली रिंकू वेगळी, गाण्यातली दाखवलेली रिंकू वेगळी. म्हणजे ते तुम्हाला जाणवत असेल हां, हां. गाण्यांमध्ये वेगळं झालेलं. हो, हो. त्यात त्या ती फूल उचलतानाचं तिचा तो लूक किंवा ती क्रॉस होते क्रिकेट खेळताना तो लूक, बरं. त्यात तुम्हाला सगळा फरक जाणवेल. हो, हो. हां. आणि त्यावेळेस मला तेवढी लिबर्टी दिली होती सरांनी, की हिच्यापुरतं तू कर म्हणून. बरोबर. आणि बाकीचे सगळे गावातले बाकी सगळे गावातले असल्याकारणाने त्यांना हं. फारसं काही नव्हतं. बरोबर. मग अगदीच फक्त परशाला ज्यावेळेस मारतात ते लोकं, त्यावेळेस हं. ती जखम होती ती. बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. आणि चित्रपट पण तो रिअलिस्टिक म्हणजे तो हां, चाललाच चालला, रिअलिस्टिक. पण लोकांना मग खरं वाटतं. त्यात मग काही गोंधन असतील, गोंधनाचे प्रकार असतील, जसं आता नाळचा विषय झाला. नाळमध्ये पण फारसा मेकअप नव्हता, पण गोंधन. बरोबर. मग ती आजी जी क्वार्टर बसलेली आहे, तिच्यावरती थोडं करायचं होतं. ती खूप गोरी होती आजी. सो तिला पूर्ण टॅन करून त्या सुरकुत्या हे सगळं दाखवायचं होतं. पण आता बऱ्याच वेळा असं होतं, की चित्रपटाचं स्क्रिप्ट तुमच्या हातामध्ये येतं आणि ते लूक तुम्ही आता लूक टेस्ट करतो आपण. म्हणजे शूटिंग कॉस्ट्यूम जसं हे असेल, कॉस्ट्यूम टेस्ट होतात, लूक टेस्ट होती. मग त्या काळात तुम्ही कसं डेव्हलप करता? एखादा लूक समजा दिग्दर्शकाच्या मनात असतो. मग तो करताना मेकअप आर्टिस्टचा कसा त्याला फायदा किंवा काय म्हणतात त्याची जबाबदारी कशी असते त्या गोष्टीची? आता एकदा फिल्मची स्क्रिप्ट हातात आली, की हं. ती वाचून त्याचे आम्ही नोट डाउन काढतो. हे कॅरेक्टर याला हे असं पाहिजे, याचं वय एवढं आहे असं. हं, हं. त्यानंतर मग नरेशन होतं डिरेक्टर. मग डिरेक्टरच्या डोक्यात काय आहे आणि मग हे सगळं मग आम्ही टेक्निशियन टीम बसल्यानंतर मी काय तयार केलंय कॅरेक्टर बरोबर. आणि डिरेक्टरच्यात काय म्हणणं आहे. हं. या दोघांचं एक कोलॅबोरेशन होऊन एक कॅरेक्टर घडवलं जातं किंवा माझ्या दृष्टीने 50 वर्षाची आजी कशी असेल म्हणजे बाई कशी असली पाहिजे
आणि डिरेक्टरची कशी असली पाहिजे. तर त्या दोघांचं संगनमत होऊन मग एक त्यातून कॅरेक्टर केलं जातं आणि मग त्याप्रमाणे तशी त्याची लुक टेस्ट होती आणि ती लुक टेस्ट एकच नाही, एक 2-4 वेगळे कॅरेक्टर त्यात केले जातात, की बाबा हे चांगलं दिसेल का हे चांगलं दिसेल बरोबर, आणि त्यानंतर मग ते फायनल होतं, की बाबा आपण हे फ्लोअरवरती नेऊयात कॅरेक्टर. बरोबर. आता नाळ सिनेमा मला वाटते विदर्भामध्ये होता. हां. खूप रखरखीत ऊन होतं आणि तिकडे कशी आता कसं होतं इंडोर स्टुडिओमध्ये काम करणं वेगळं आहे. इकडं कंट्रोलिंग असतं म्हणजे हे असतं. पण जेव्हा बाहेर आपण काम करतो, तेव्हा नक्की कशा प्रकारची काळजी घेतली जाते? की तुम्ही कसं तुम्ही ते लूक म्हणजे कधी-कधी महिना-महिना, 2-2 महिने शूट होतं. कधी-कधी एखाद्या सिनेमाचे पार्ट 1-2 भागात होतं किंवा वर्षही जातं. पण तो लूक मेंटेन ठेवणं कितपत जिकिरीचं असतं ते? आता नाळ 1 हा जो झाला हं. पार्ट पहिला भाग झाला, तो झाला भंडाऱ्यामध्ये अच्छा. आणि ते इतकं हेक्टिक शेड्यूल होतं, की म्हणजे सकाळी ट्रॅव्हलिंगला 1.5 तास, जायला 1.5 तास, यायला 1.5 तास मधल्या ह्याच्यात शूट करायचं आणि ते जे आउटडोअर लोकेशन होतं, हं, हं. ते नदीपात्रात होतं. मोठी नदी होती आणि ते म्हणजे जवळ-जवळ त्यात अगदीच थोडंसं कमी पाणी होतं आणि अख्खा वाळवंट होता आणि ते इतकं रॉ होतं, की म्हणजे ना झाड होतं, ना काही होतं आणि त्या वर्षाच्या त्या लहान मुलाबरोबर काम करायचं होतं. सर होते त्याच्यात आणि त्यामुळे ते थोडंसं अवघड पण होतं, पण तो लहान मुलगा जो काम करतो, मग आपण का करू शकत नाही असंही होतं आणि त्यामुळे मग ते झाली फिल्म चांगली झाली मग ती. ओके, ओके. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं हे दिग्दर्शक हे होते म्हणजे सुधाकर रेड्डी हं. कॅमेरामन आणि दिग्दर्शक होते. बरोबर. पण बऱ्याच वेळा पहिल्यांदा असं वाटलं लोकांना, की नागराज मंजुळेची याचे दिग्दर्शक आहे. तर म्हणजे नागराज अण्णांचा सिनेमा असं बऱ्याच वेळा व्हायचं. पण नागराज म्हणजे आता ह्या जे मला वाटतं सैराट पण त्यांनीच केला ना, डी-ओ-पी म्हणून. हो. हां आणि मग त्यांचं मार्गदर्शन कसं लाभलं तुम्हाला नक्की या सिनेमात? सुधाकर सरांचं म्हणजे त्यांनाही सेम सरांसारखंच, की मेकअप पाहिजे, पण तो तेवढा नकोय. बरोबर आहे. हां. जेवढं गरजेचं आहे तेवढंच. त्यामुळं मग त्यातले कॅरेक्टर जर बघितले, तर त्यात फारसा मेकअप असा कोणाला नाही. ना सरांना आहे, ना त्या देविका दत्तारला आहे, ना कोणालाच आहे. पण गोंधन, टिकली, कुंकू ह्या अशा बारीक-बारीक गोष्टी आहेत. दीप्ती देवीलाही फारसं काही नाही आहे. तिला पण अगदीच बेसिक मेकअप आहे. पण आहे सगळ्यांना. पण सुधाकर सरांचं आणि नागराज सरांचं दोघांचं डिरेक्शनमध्ये फरक आहे, बराचसा फरक आहे. बरोबर, बरोबर. आणि झुंड म्हणजे झुंडमध्ये म्हणजे बॉलिवूडचा शहेनशाह म्हणतो आपण अमिताभ बच्चन यांच्यासोबत तुम्ही काम केलंय किंवा इतरही बरीच मंडळी होती. तर झुंडचा काय अनुभव होता तुम्हाला मेकअप आर्टिस्ट म्हणून? तर म्हणजे बच्चन साहेबांसोबत काम करणं किंवा बाकीची कॅरेक्टर पण तुम्ही छान सगळे केलेले होते आणि सिनेमाही चांगला चालला. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? बच्चन सरांकडून शिकण्यासारखं म्हणजे त्यांचा जो टायमिंग जे सगळेच त्यांच्या बाबतीत ते म्हणतात त्याप्रमाणे. ते आले की एक तो त्यांचा ऑराच वेगळा आहे. हां, हां, हां. ते आल्यानंतर ते ड्रॉप सायलेन्स आणि तो एक रिस्पेक्ट असतो सगळ्यांना. बरोबर. त्यांना रिस्पेक्ट आणि मग त्यांच्याबरोबर तर त्यांचे मेकअप आर्टिस्ट होतेच. हं. पण बाकी जी मुलं होती सगळी, ती मुलं होती सगळी नागपूरमधली आणि काय व्हायचं, की त्यांना फारसं म्हणजे याच्याबद्दल हे नव्हतं, की हां. ट्रिक माहिती नव्हतं. काय किंवा हां. कौतुक असं काही नव्हतं. अट्रॅक्शन असं त्यांच्याच विषय झोनमध्ये असायचे. सुरुवातीला काही काळ त्यांच्याबरोबर काम करताना थोडंसं असं अवघड गेलं, की अरे कसं होईल म्हणून. हां, म्हणजे हां. ते बस म्हटलं तुला काही करायचंय, तर ते बसत नव्हते. हां, हां, हां. मग त्यांना थोडंसं आम्ही कलती बाजू घेऊन त्यांच्या त्यांच्या कलेने हां, त्यांच्या कलेने वागवून मग त्यांच्याकडनं गोड बोलून सगळं करून घेतलं. मग बरोबर. नंतर जसे दिवस वाढत गेले, पुढे-पुढे गेले, त्याप्रमाणे मग आम्ही ते जवळ गेलो. मग त्यांना सांगितलं, "आता बसायचं इथं, तुला एवढं करायचं." म्हणजे थांबायचे. अजिबात काही डिस्टर्ब करत नव्हते. व्यवस्थित सगळे व्यवस्थित वागले मग नंतर. बरोबर आहे. पण आता एखादा तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून ती जबाबदारी असते. पण एखादा छोटा मुलगा असतो आणि एखादा मोठा आर्टिस्ट पण असतो. मग ह्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा काय होतं मेकअप तर त्यांना करायचे, कॅरेक्टर डेव्हलप करायचे, पण त्यांचे कधी स्वभाव एखादा आर्टिस्ट सहज हे होतो. पण एखादं बॉन्डिंग होईपर्यंत वेळ लागतो. ही कशी कसरत तुम्ही पुढे घेऊन जाता? काय करता मग? ते आता प्रत्येकाचं टॅलेंट आहे. हां. म्हणजे कसं होतं, की तुम्ही त्या आर्टिस्टच्या समोर गेलात, मग तो लहान असो, मोठा असू दे. म्हणजे बरोबर. लहान आर्टिस्ट झाला तो बसत नाही, इकडं-तिकडं कर, काय कर, मान हो, इकडं हो. इकडं बघ म्हणलं, की तिकडं बघेल, काहीतरी करेल. त्याला त्याच्या कलेने घ्यायचं, त्याला बोलायचं त्याच्याशी, बरोबर. त्याच्या आवडी विचारत-विचारत आपलं काम काढून घ्यायचं. हो, हो. सेम तसंच मोठा म्हणजे सीनियर आर्टिस्ट कोण असेल, तर काय असतं कोणाचं काही लाईफमध्ये काय असतं. बरोबर. तर मग तो तेवढं त्यांच्या कलेने घेऊन ते करायचं आणि त्यांच्याबरोबर जेवढं शक्य आहे, तेवढं आपण रिस्पेक्टफुल बोलून आपलं काम करून घ्यायचं. म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं, की एखादा सिनेमा वास्तववादी असतो. म्हणजे आता ग्रामीण सिनेमे किंवा आर्ट फिल्म असंच नाही, पण त्या सिनेमाला तो लूक किंवा तो कॅरेक्टर कॉस्ट्यूमनुसार किंवा त्या लोकेशननुसार आपण डेव्हलप करतो. पण बऱ्याच वेळा असे काही कॉमेडी सिनेमा असतात किंवा काही हॉरर फिल्म असतात किंवा काही फायटिंग सिक्वेन्स वगैरे असतात. मग ह्याच्यामध्ये मेकअप जसं आता आपण हे प्रोस्थेटिक ते काम करतो. मग त्या मेकअपच्या अंग कसे आहे? मग ते कसं तुम्ही करता काम? आता आपण जर गावाकडचे जर मेकअप म्हटले, तर हं. तिथं काही नसतं. म्हणजे सुमित्रा मावशींचं जसं ती हो, फिल्म हो. होती. आपण ते सासवडला शूट हां, केलं. सासवडमध्ये शूट केली. त्यात सगळे मोठमोठे आर्टिस्ट होते. दिलीप प्रभाकर सर होते. असे मोठमोठे आर्टिस्ट कुलकर्णी सर होते, सगळे होते. हो. यांना कोणाला मेकअप नव्हता. पण
बुक्का लाव, कुठं हो. गंध होतं, कोणाची दाढी ट्रिमिंग असायची, काही अशी काम होतं. मेकअप रिलेटेड काम होतं सगळं असतंच म्हणजे का कुठेही गेलं तरी. बरोबर. ते काम होतं. त्यात एक ह्याच्यात काय म्हणतात गाईचं पिल्लू होतं. हां. त्यावेळी तिथे नाही का तर ते वासरू हां, तर ते एक दाखवायचं होतं आणि राहिलं आता ह्याचं म्हणजे फाईट सिक्वेन्स किंवा काय असेल, तर त्या फाईट सिक्वेन्सला मग ते डिरेक्टरची म्हणजे फिल्मची रिक्वायरमेंट किती आहे, डिरेक्टरच्या डोक्यात काय त्याच्यावरती. ते बरोबर आहे. किती ब्लड दाखवायचं आहे, जखम दाखवायची आहे, काय कसला मार लागलाय, हं, हं, हं. त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. म्हणजे चाकूनी वार केलाय, तलवारीने केलाय, तर बरोबर. नुसतीच सुई टोचली आहे. हो, हो, हो. तर हे सगळ्याचं प्रत्येकाचं वेगळं असतं. बरोबर आहे. तो जशी रिक्वायरमेंट असेल, फिल्मची रिक्वायरमेंट आणि डिरेक्टरचा कॉल असेल, त्याप्रमाणे मग मेकअप केला जातो. बरोबर आहे. आणि कॉमेडी सिनेमे जे आपण पडद्यावर पाहतो, तर त्या काळात तो टोन कसा ठेवला जातो किंवा काय कसं असतं? कॉमेडी सिनेमाचं मग त्याप्रमाणे जर कॅरेक्टर हं. त्याचे स्वभाव ते कॅरेक्टर हां, स्वभाव हं. जर अगदीच काही करायचं असेल तर विग लावून, दाढी लावून बरोबर. करता येतो आपल्याला. हं. एखादं कॅरेक्टर उभं करायचं असेल तर. त्याप्रमाणे मग ते कॉमेडीचं करता येतं. आता समीर, जे आता जे नॅशनल अवॉर्ड झाले, त्याच्यामध्ये जिप्सी असेल, नाळ असेल, या दोन्ही मुलांना आता पुरस्कार मिळाले. म्हणजे खरं तर मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, की हे दोन्ही सिनेमे खरं तर तूच केलेले आहेत. त्या मुलांनी काम केलं, त्याचं काम केलं आणि त्याला अवॉर्ड मिळाले. मग नक्की कसं वाटलं किंवा काय भावना आहेत त्याबद्दल? जिप्सी केली तो माझा जवळचाच मित्र आहे. शशी शशी कंदारे. कंधारे हां. बरोबर. आणि त्याचाच तो मुलगा. पण सेटवरती ते दोघं बाप-लेक नव्हतेच. हां, हां. म्हणजे शशी प्रॉपर डिरेक्टर होता आणि त्यांनी त्या मुलाला तर हे अगदीच मारलं-झोडलं नाही. हं. पण तशीच म्हणजे त्याच्याकडनं काम काढून घेतलं बरं. आणि ते काम काढून घेत असताना म्हणजे बाप म्हणून मी हे केलं, की म्हणजे स्वतःच्या मुलाला सुद्धा 40 टेम्परेचरमध्ये अनवाणी चालवलं वगैरे. हो. हे सगळं त्यांनी काळजावर दगड ठेवून केलं. हं. पण जे काही केलं त्याचा रिझल्ट मिळाला आणि त्या मुलाने पण म्हणजे ह्यानी पण इतकं कबीरनी हं. इतकं सुंदर काम केलंय आणि त्यांनी असं कुठं भासून दिलं नाही, की माझे पाय पोळतायत किंवा हे होतंय. तो बिचारा सकाळी लवकर उठायचा, लवकर रात्री त्याला झोप मिळत नव्हती. त्यातूनही त्यांनी इतकं छान काम केलंय बरोबर. आणि त्याचा रिझल्ट त्याला मिळाला आणि त्याचं कौतुक म्हणजे अगदी इपीपासून झालं. बरेच अवॉर्ड मिळाले. हां, इफ्फीला हं. आम्हाला म्हणजे मलाही खूप वाटत होतं, की ते मिळावं. अच्छा. नाही मिळालं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. नॅशनल अवॉर्ड मिळाला. त्याचं खूप कौतुक झालं. बरेचसे लोक स्वतःहून त्याला भेटले. हं. इव्हन शशीलाही भेटले, त्यालाही भेटले. आणि छान केलं आणि राहिला आता नाळमध्ये. तर हं. नाळमध्ये भार्गव जो आहे, हं, हं, हं. त्यालाही मिळाला आणि एक छोटी चिमी जी आहे, अच्छा. तिलाही मिळाला आणि प्लस आपला चैतन्य. तर त्या तिघांनाही त्यात नॅशनल मिळालेले आहेत. तर भार्गवबरोबर काम करताना पण तो म्हणजे थोडंसं काय म्हणतात ना, बाकी मुलांपेक्षा थोडंसं वेगळा आहे. पण तसं तो कुठे जाणवत नाही. तो तेवढा हुशार पण आहे. सुधाकर सरांनी त्याला काही सांगितलं, हं. की तो असा लगेच चटकन करायची. पिक करायचा हो. आणि त्या मुलांमध्ये मॅच होऊन जायचा. हं. म्हणजे त्याचं तू बघितलं तर तो चिमी भेटल्यानंतरचा त्याचा आनंद आणि तेच चिमीला कोणीतरी मारलंय म्हणून त्याचा राग. दोन्ही त्यांनी त्याच्यात दाखवलेलं आहे. म्हणजे हे चांगल्या-चांगल्या आर्टिस्टला नाही का, हो, हो. आपल्यासारख्यालाही ते लगेच हे चेंज करणं म्हणजे काय स्विच ऑन, स्विच ऑफ करणं जमणार नाही. इतकं भारी त्या भार्गवनी केलेलं काम आहे. बरोबर. त्यामुळं ते त्यांचे ते हे आहेत, कारण हकदार आहेत त्याला. नाही पण हे अवॉर्ड त्या मुलांना मिळणं आणि तुझ्या हातून ते काम झाले. तुला नक्की वेगळं आता समाधान म्हणजे असेल. काय म्हणतात ना, की हां, मी त्या एक टीमचा भाग होतो. बरोबर आहे. हां. त्याच्यामुळे आनंद तर झालेच आहे. हं. त्यामुळं असं नाही, की छान वाटलं. आपण जी फिल्म केली त्या एक टीमचा भाग होतो. आपण एक करण्यात मजा आली. मला वाटतं ते साबर बोंड आणि अजून कुठल्या एक सिनेमामध्ये बोलला होता. ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट. अच्छा, मग ह्या सिनेमा करताना नक्की अनुभव काय होते आणि त्याला कुठले-कुठले पुरस्कार मिळाले किंवा त्या सिनेमाविषयी काय सांगता येईल आपल्याला? ऑल वी इमॅजिन लाईट हा पायल कपाडिया फिल्म आहे. बरं. जी एफ-टी-आयमध्ये शिकत होती आणि पहिली भारतातील महिला आहे जिला ग्रँड प्रिक्सचा म्हणजे कान्स फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्सची ही अवॉर्ड मिळालेला आहे. बरं. जो पहिली भारतीय डिरेक्टर आहे, अरे वाह! जिला हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळे ती फिल्म करताना असं वाटलं नव्हतं, की हे होईल. पण हं, हं. त्याआधी कान्सलाच पायल कपाडियाला गोल्डन ग्लोबचा अवॉर्ड भेटला होता. सो तिला कॉन्फिडन्स होता आणि ती इतकी काय म्हणतात डेडिकेटेड आहे आपल्या कामात, बरोबर. की शूटचं टायमिंग चालू झालं, की फक्त तिचं ते केलेलं काम हो. आदल्या रात्री बसून जे काही ते वर्कआउट करायचे ते शॉट कसा लावायचा बस याच्यावरतीच. बाकी तिचं बाकी कुठंच लक्ष नसायचं. त्यामुळं तिच्यावर काम करताना खूप छान वाटलं बरोबर. आणि ती जेवढी डिरेक्टर म्हणून चांगली आहे, तेवढी माणूस म्हणून पण चांगली आहे. हो, हो. ओव्हरऑल म्हणजे सगळं ऑल टीमच चांगली होती. तर त्यातल्या त्यात कसं ती चांगलं वागत असल्या कारणानं बाकी सगळ्यांना मजा आली काम करताना. त्याच्यानंतर झालं सावरबोंड, हं, हं. रोहन कनावडे.
हा पण म्हणजे मुलगा आम्ही तर मित्रच झालो. म्हणजे अगदीच एका भेटीतच आम्ही मित्र झालो. त्यांनी त्याची संपूर्ण स्टोरी सांगितली. त्याच्यावर चर्चा झाली, नुकतेच झाल्या. त्याला सँडान्स फिल्म फेस्टिव्हलला म्हणजे पहिली भारतीय फिल्म होती, जी तिथे सिलेक्ट झाली होती. हां आणि त्याच्यानंतर ती फिल्म खूप छान आहे. 2 समलैंगिक अ, मुलांबद्दल आहे आणि त्या एका ठरलेल्या 13 दिवसात घडलेली फिल्म आहे ती. तर ती फिल्म छान आहे. ती करताना ती असंच म्हणजे त्याचं लोकेशन असंच रॉ होतं सगळं. अच्छा. डोंगरावर, मळ्यात कुठेतरी तलावाच्या शेजारी असं, असं सगळं शूट होतं. पण करताना मजा आली. बरोबर. कारण रोहनचं एक काम करण्याची पद्धत वेगळी आहे. अच्छा. प्रत्येक हां, डिरेक्टरचं म्हणजे त्याच्या इथं फिक्स होतं, की मला काय करायचंय. त्यामुळे तो असा कन्फ्यूज नव्हता, की हा शॉट कसा घ्यायचा. गेला की त्याचं ते काम चालू व्हायचं. त्यामुळे तो इतक्या शुअर होता, की फिल्मचा तो रिझल्ट दिसलाच. दिसतो. नाही बरोबर आपल्या सगळ्यांना ते पाहिलं आणि आपल्या समोर येते सगळं. पण आता हे काम करताना म्हणजे इतके जे राष्ट्रीय पातळीपर्यंत आपले सिनेमे गेले, काम दखल घेतली जाते. आपल्याला त्याचा एक अभिमान असतो. पण याची सुरुवात कधी झाली? आता तू जवळ 16 वर्ष काम करतोय. या फिल्म लाईनमध्ये नक्की कधी आला आणि कशामुळे तू इथून कामाला सुरुवात केली? ॲक्चुअली मी आधी बरंच काय-काय केलं. नंतर मग मी थिएटर जॉइन केलं होतं. अच्छा. थिएटर करायचो. पण मग थिएटर करताना असं जाणवलं, की अर्न आणि लर्न असं काही होऊ शकत नाही. हां, हां. मग मधले काही 1-2 वर्ष अशीच गेली. मग मला ह्या क्षेत्रात येण्यामागं पाठबळ जे म्हणजे महत्त्वाचं काय म्हणता येईल, महत्त्वाची व्यक्ती माझी बहीण आहे. तर तिने मला पुश केलं इथं. हं, हं. ती बोलली, "तू थिएटर करत होता, मग मेकअप करशील का?" बरोबर. मी पहिलं म्हटलं, "अचानक हे काय?" म्हणजे मला कळलं नाही. मग तिने एक ओळख करून दिली. मग काम जसं करत गेलो, तशी आवड होत गेली. माणसांची कॉन्टॅक्ट होत गेले आणि मग करता-करता असिस्टंट करता-करता मग एक दिवस अचानक फॅन्ड्रीसाठी फोन आला. बरोबर. माझी पहिली इंडिव्हिज्युअल फिल्म फॅन्ड्री. अरे वाह! हां. हां. आणि तिथून मग जी सुरुवात झाली ती आजपर्यंत एकदा वाह, वाह! मग तुम्हाला एक पॅन्ट्रीमधूनच म्हणजे त्याला तोच एक चांगला सिनेमा हां, हे तो झाला. टर्निंग पॉइंट हां. म्हणता येईल. फॅन्ड्री हा टर्निंग पॉइंट म्हणजे तिथून जे सुरुवात झाली, ती आज इथपर्यंत. मग बऱ्याच वेळा असं एखादा कलाकार एखाद्या कॅरेक्टरमध्ये अडकतो, पठडीत अडकतो. तसं तुमचं असं नाही झालं ना, की बाबा मला फक्त आर्ट मिळतात, ग्रामीण सिनेमाच मिळतात. नाही, नाही म्हणजे त्या त्या लोकचे सिनेमा असं कुठे अडकला नाही ना कधी काही? नाही, नाही असं काही नाही. आता तुम्ही जर फॅन्ड्री बघितली तर आर्ट फिल्म म्हणता येईल. म्हणजे ती फारशी लोकांना तेवढी हे झाली नाही. आणि सैराट बघितली तर कमर्शियलकडे गेली. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही बघाल तर एकदा काय झालं सलील कुलकर्णीने हो, केली. हो. तो त्याचा ते जॉनर वेगळा. तो बाज वेगळा होता. बरोबर आहे. तर म्हणजे असं मी एका ह्याच्यात कुठेच मला असं नाही. मला खूप व्हरायटी काम मिळालं. हां, खूप चांगल्या फिल्म करायला भेटल्या हं. आणि आता ह्या वर्षी एक फिल्म केली ती तर अजूनच वेगळी आहे. बरोबर, बरोबर. तर तिचं आत्ता सांगत नाही काही, अच्छा, अच्छा. पण ती यापेक्षाही वेगळी आहे. पण याच्यामध्ये हे करिअर करताना बरेच चढ-उतार येतात. याच्यामध्ये कोणी मार्गदर्शक किंवा कोणी गुरु म्हणा, तुम्ही कोणी नक्की साथ दिली? तर त्याचं कसं अवॉर्ड मिळणं, बक्षीस मिळणं, नाव होणं वेगळं आहे. रुटीन लाईफमध्ये पण कोणतरी आधार देणारा एक भक्कम माणूस असतो, की असं मित्र होते मित्र. बरं. काही मित्र होते, की ज्यांच्याबरोबर ज्यांनी जे जसं-जसं भोगलं ते प्रत्येकाचा आलेख हो, खाली हो. झालेला आहे. तसंच मग त्यांच्यावर बोलताना कधी असं वाटायचं घरी यार यार काही या महिन्यात काही काम नाही. बरोबर आहे. मग कधी त्याच्या मित्राचा फोन यायचा, "चल आपण चहा पिऊया." हं. मग गेलं की बसलं की मग त्यांचे प्रॉब्लेम सेम असायचे. हो. मग असं वाटायचं अरे हे पण जगतायत ना, बरोबर. आपण निराश होऊन जाऊ का? मग आपण मग तेवढं मोटिव्हेट होत गेलं, कामं मिळत गेली. मग असं कधी हे वाटलं नाही, की बाबा एखाद्या महिन्यात नाही आलं काम, ठीक आहे. बरोबर आहे. हां. पण आता बऱ्याच वेळा काय होतं, की आता मेकअपचे कोर्सेस असतात. आता पहिले कसं होतं, पहिले मेकअप आर्टिस्ट म्हणजे आता खूप वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीत आता जवळ 100 वर्ष होऊन गेली. मेकअपचं पहिलं वेगळं पॅटर्न होता. तर कॅमेरा लाईट तंत्रज्ञान वेगळे होते. त्यानुसार जसं आता तंत्रज्ञान बदलतं, तसं मेकअपचं स्वरूप पण बदलतं. मग पहिलं स्वरूप, पहिल्या काळातलं तुम्ही चालू केलेलं स्वरूप, आत्ताचं स्वरूप, ह्याविषयी तुम्हाला कुठले बदल जाणवतात किंवा मटेरियल कसे बदललं जातं, विषय आपले बदलतात. लोकेशन पहिले डार्क लोकेशन असायची. आर्ट डायरेक्शनमध्ये आता आम्ही वेगळं किंवा पौराणिक सिनेमे, ऐतिहासिक सिनेमे, आत्ताचं काम ह्यातून बदल कसा घडत गेलाय 15-16 वर्षात? आता यात मी भागून मला असं समजेन, की मला फिल्मवर पण काम करायला मिळालं. म्हणजे फिल्म कॅमेऱ्यावर पण काम करायला मिळालं आणि डिजिटलवर पण काम बरोबर. आणि डिजिटलमध्ये ॲडव्हान्समध्ये पण. अच्छा. म्हणजे आता 2K, 4K, हो, 8K पर्यंत तर गेलेलं आहे. हं, तर ज्यावेळेस फिल्मवरून काम करत होतो, त्यावेळेस त्या फिल्मच्या लाईट्स, हं. रिफ्लेक्टर, बरोबर. मेकअप सगळंच गॉडी-गॉडी असायचं. हां. खूप असायचं आणि जसं काळ बदलत गेला, हं, तसं कॅमेरे म्हणजे डेव्हलप होत गेले, डिजिटल होत गेले, हं. तसा सगळं सॉफ्ट होत गेलं. हो, हो. म्हणजे मेकअपपासून, लाईटपासून आता रिफ्लेक्टर तुम्हाला कुठे दिसतच नाही. नाही. तर ते इतकं सॉफ्ट होत गेलं, की आता जिथं आम्हाला फिल्म करताना 2-2 लेयर द्यावे लागायचे मेकअपचे. अच्छा. त्यावेळेस तो मेकअप असा सुंदर दिसायचा किंवा
ब्लश, लिपस्टिक असं ते सगळं दिसायचं. हं. आता इतकं मेकअप मटेरियल सुद्धा इतकं आता चेंज झालेलं आहे, की लिक्विडमध्ये आलेलं आहे सगळं. अच्छा. हां. आणि ते लिक्विडचं सिंगल बेस दिलं तरी ते तुम्हाला कॅमेऱ्यात इतकं चांगलं दिसतं. आता फिल्टर कॅमेऱ्याचे वेगवेगळे आलेले आहेत. त्यामुळं खूप बेसिक कमीत कमी मेकअपमध्ये सुंदर दिसतंय अंदर. बरोबर. हां. बरोबर आहे. त्यामुळे मला छान वाटलं, की बाबा या फिल्मवरती पण काम करता आलं आणि डिजिटलवरती पण काम करता आलं. बरोबर. आणि ऐतिहासिक असतील, त्या नाटकं असतील, जसं आता कोकणात दशावतार वगैरे असतात. तर ती रिक्वायरमेंट असते त्यामुळे तसे ते लेयर आणि त्याच्यातून ते काम करतात. हां, तर काय होतं, की फिल्ममध्ये काय होतं कॅमेरा त्या पात्राला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. बरोबर आहे. म्हणजे कॅमेरा जवळ, लांब सगळं करू शकतो. पण थिएटरमध्ये काय होतं त्या माणसालाच तिथपर्यंत पोहोचायचं असतं हां, शेवटच्या ते ह्याच्यापर्यंत. प्रेक्षक डायरेक्ट पाहत हां. असतात. आणि त्यामुळं कसं होतं, की आता मी जाणता राजा केला किंवा शिवपुत्र संभाजी केलं, महानाट्य केली. तर त्यात तेवढा मेकअप लागतो. बरोबर. तेवढा बॉडी करावा लागतो. हां, म्हणजे तो फील येणं तो गरजेचं फील आहे. येण्यासाठी. कारण का शक्यतो हे नाटक जे असतात ते सध्या 6 नंतर म्हणजे हो. अ, नाळोबा सांगता. अंधारात होतात आणि मग ते इतक्या लाईट आणि ते सगळं त्या त्या शेवटच्या क्षेत्रापर्यंत म्हणजे माणसापर्यंत शेवटच्या पोहोचणं प्रेक्षकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि महानाट्य असल्यामुळे मग ते ओपनला होते, थिएटरमध्ये नसतं. हां. म्हणजे थिएटरला लिमिट नसतं, की 500 लोकं असायची. इथं असे भरमसाठ लोकं बसलेली आहेत, 2,000-1,000 लोकं बसलेली असतात. आणि तिथपर्यंत ते शेवटच्या माणसापर्यंत पोहोचायचं असतं. सो त्यामुळे तो मेकअप बॉडी करावा लागतो. आता बऱ्याचशा आता नवीन आता पहिले तरी असायचं की चित्रपट क्षेत्रात नक्की कोण जाणार, कसे जाणार, पारंपरिक व्यवसाय होता. आता कुणी आपल्या आवडीनुसार, कलेनुसार या क्षेत्रात येतोय. तर याच्यामध्ये फिल्म लाईनमध्ये म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणून एक चांगलं काम करायचं असेल, तर नक्की कुठल्या अँगलने गेलं पाहिजे? की त्याच्यामध्ये काय पहिल्या सुरुवात कशी केली पाहिजे? आता मगाशी विचारलं, की मेकअप कोर्स करून होतो का? तर मी म्हणेन, की कोर्स करून होतो असं नाही आणि नाही असं नाही पण. बेसिक नॉलेज. हां, पण कोर्स करून तुम्हाला माहिती मिळते. प्रॉडक्टची माहिती मिळते. पण तुम्हाला प्रॅक्टिकल खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज प्रॅक्टिकल. म्हणजे त्यात सुद्धा बरेचसे प्रकार आहे. म्हणजे फिल्मचा मेकअप वेगळा, थिएटरचा वेगळा, प्लस ब्रायडलचा वेगळा, फॅशन शोचा वेगळा. असे खूप सारे प्रकार आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस ब्रायडल करता त्यावेळेस तुम्हाला लिमिटेशन असतं. तुम्ही फक्त सुंदरच करायचं आहे. जेव्हा फॅशन करता तेव्हा तुम्हाला फॅशनच करायची म्हणजे त्यात तुम्हाला खेळायला खूप चान्स असतात. म्हणजे बरंच काही करू शकता. क्रिएटिव्ह काम खूप त्यात करू शकता. आणि फिल्ममध्ये तुम्हाला बरेच काही कॅरेक्टर करायचे असतात. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला असं लिमिट लिमिट नसतं. अनलिमिटेड तुम्हाला हे करता येतं, काम करता येतं. आणि खूप सारं तिथं तुम्हाला तुमच्यात काय-काय आहे, जेवढी काही स्किल आहे तिथे तुम्हाला दाखवता येते फिल्ममध्ये. मेकअप क्षेत्रात येण्यासाठी आता जो विषय झाला, की थोडेफार तरी तुम्ही काही सेमिनार वगैरे जॉइन केले पाहिजे जॉइन आणि ते दर 6 महिन्यांनी 2 महिने तुम्हाला जसं जमेल तसे सेमिनार केले पाहिजेत. पण सेमिनार करता प्रॅक्टिकल पण खूप गरजेचं आहे. म्हणजे रोज तुम्ही 2-2, 3-3 जरी आर्टिस्ट म्हणजे काय कॅरेक्टर हाताळले, की चेहरे जरी हे केले, तरी तुम्हाला स्किन टोन कळेल आणि यायला काहीच हरकत नाही म्हणजे. पण बऱ्याच फक्त की पेशन्स पाहिजेत. मी त्याच विषयाकडे येत होतो, की कुठलंही क्षेत्र डिरेक्शन असो, मेकअप असो किंवा माझा आर्ट डिरेक्शन असो. बऱ्याच वेळा काय होतं आपण एखादा प्रोजेक्ट करतो, एक नाव लागतं आपलं. मग कॉलर आपली लगेच टाईट होते, की यार आपल्याला तो जमायला लागला. पण ती जबाबदारी पण तेवढी महत्त्वाची असते. मग एखादी गोष्ट काम करताना चुकलो किंवा राहिलं, तर काही लोकांनी काही करतात लगेच इंडिव्हिज्युअल बनायची. पण आज काही लोकांना असिस्टंट खूप वर्ष राहत नाहीत. करतात पण नंतर पूर्ण अडकतात. मग यासाठी कसा तो बॅलन्स करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटेल याच्यात? आता मी पेशन्स जे म्हणलो ना, तर ते पेशन्स खूप गरजेचे आहेत. म्हणजे 1 फिल्म करून किंवा 2 फिल्म करून काहीच होत नाही. तुम्ही म्हणजे जर खूप मोठी उदाहरण देत नाही, पण तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष ॲज अ असिस्टंट म्हणून करायला पाहिजे. हां, सीनियर म्हणजे तर त्यातल्या त्यात म्हणजे तुम्ही 50% पर्यंत शिकू शकता 5 वर्ष. 50% पण नाही आणि एकाच माणसाकडे नाही. तर म्हणजे एक हां, प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाचं वापरण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाचं प्रॉडक्ट वेगळं आहे. ते ॲप्लिकेशन वेगवेगळं आहे. त्यामुळं एकाच माणसाकडे न करता एक 4-5 लोकांकडे तरी तुम्ही कमीत कमी 5 वर्ष काम केलं, तर मग तुम्ही थोडंफार गोळा करून मग त्यातून तुम्ही एक स्वतःचं चालू करू शकता. कमीत कमी 5 वर्ष दिले पाहिजेत, पेशन्स ठेवलं पाहिजे. तरच नाही. काही अडचण आली तर विचारलं पाहिजे. तर तुम्ही पुढे येऊ शकता. हां, अडचणी म्हणजे तुम्ही काम करताना आता साहजिक मी मी जे काम करतो, ते माझं काम करतानाची टेक्निक वेगळी आहे. तर दुसरीकडे गेल्यावर त्याला वेगळं वाटलं, की बाबा यांनी आधी हे प्रॉडक्ट लावलं आणि मग हे लावलं. तर तिथे जाऊन तू विचारू शकतो. किंवा मग त्यांनी परत मला विचारलं जाईल, की बाबा त्यांनी ते वेगळं लावलं, तर तुम्ही वेगळं लावता. तर ते होऊ शकतं असं.
असं होतं का, की आता प्रोडक्ट बदलतात किंवा बऱ्याच लोकांना काय असतं, की स्किन ॲलर्जी असते, इतर गोष्टी. मग ती काळजी कशी घेता, की तुम्ही प्रोडक्टचा अपडेट ठेवायला लागेल तुम्हाला नेहमीच? हां, प्रॉडक्टचे अपडेट ठेवतोच. पण आजकाल काय होतं, की आर्टिस्ट पण म्हणजे अ, स्वतःबद्दल हे म्हणतात काय ना, ती काळजी घेतात. तर ते विचारतात आधी, की बाबा या कंपनीचं हे प्रॉडक्ट आहे का? लूक टेस्टच्या वेळेसच आणि नसेल तर ते म्हणतात घेऊन या किंवा ते म्हणतात आम्ही घेऊन येतो. मग त्यांचे प्रॉडक्ट त्यांना वापरायचे किंवा मग आपण घेऊन यायचे प्रॉडक्ट आणि मग वापरायचे. हा तो संवाद झाला पाहिजे. हां, तो संवाद म्हणजे तेवढं होतच ते लूक टेस्टच्या वेळेस तेवढं होऊन जातं आणि मग आता आर्टिस्टही कोऑपरेट करतात सगळे, की मला हेच पाहिजे असं काही म्हणजे असं हे नसतं. पण येऊ शकतं, मिळू शकतं. सेमिनारच्या बऱ्याच काय होतं, की आपण भरपूर सिनेमे करतो, अवॉर्ड मिळतात, पुरस्कार मिळतात, आपोआपली एक उंची वाढते, नाव मिळतं. पण कधी-कधी असं होतं का, की एखादा सिनेमा छोट्या बजेटचा आहे, पण विषय चालेल, तुम्हाला काम करायचे. मग हे तुम्ही कसं बॅलन्स करता? जेव्हा स्टोरी आवडते ना, तर बजेटकडे लक्ष जातच नाही. मग ते काय होतं, की स्टोरी आवडली, की मग डिस्कस होतं आणि मग बजेटकडे बघतो पण, की असं नाही, की बाबा काय म्हणतात ना, त्यातून थोडाफार काही ना फायदा झाला पाहिजे. बरं मी एकटाच नसतो, माझ्याकडे माणसं असतात. हां, म्हणजे असिस्टंट असतो, हेअर ड्रेसर असतो. या सगळ्यांना दिल्यानंतर आपल्याला थोडंसं उरलं पाहिजे. जे बाहेरच्यापेक्षा थोडंसं कमी असतं. मग काही हरकत नाही. त्यामुळे जेव्हा एकदा स्टोरी आवडली, की बजेटचा विषयच येत नाही. त्यामुळे असे बरेचसे फिल्म आहेत, की जे बजेट न बघता फक्त स्टोरी आवडली म्हणून कामं केलेली आहेत. बरं आणि तुम्ही आता ही कला शिकला, पण नक्की कोणाकोणावर तुम्ही काम केलंय? हे प्रत्येकाचा एक हात तुमच्या पाठीशी आहेच आणि ते आहे आणि प्लस तुमच्या सोबत आता तुम्ही एवढे सिनेमे करताय, मग ती लोकं नक्की कोण-कोण आहेत तुमच्यासोबत? तर मी आता काम जे चालू केलं, त्यावेळेस विक्रम दादांचाच असिस्टंट होता. ज्यांनी इंडिव्हिज्युअल काम चालू केलं. विक्रम गायकवाड. तर त्यांचाच असिस्टंट होता, ज्यांनी त्यांच्यावर बरंच काम केले. गणेश जाधव त्याच्याबरोबर काम केलंय. सुहास गवते. आता अशीच परत महेश बराटे आहे. यांच्याबरोबर काम केलंय. आणि त्यानंतर मग आमचा एक ग्रुप होता, ज्यात मी स्वतः, राहुल सुरते, ज्यांनी पण भरपूर सीरियल तो करतो. आणि एक सौरभ आहे. सौरभ कापडे आहे. परत पुण्याची बरीच म्हणजे बरीच लोकं आहेत. ज्यात गिरीश आहे. यांच्यावर आम्ही सगळ्यांची एक आमचा ग्रुपच होता. मग जसं एकत्रच आम्ही म्हणजे असेच म्हणून काम केलेलं आहे. पण प्रत्येकजण वेगळा झाला. प्रत्येकाचं आता वेगळे नाही, पण हां, वाटतो, की सगळेजण एकत्र आपण केलं. हां. आपण जरी एकत्र होतो हां, असेच म्हणा. इंडिव्हिज्युअल काम करतो. सगळे असे आता ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल काम चालू आहे. कधीतरी भेटतो आम्ही. कामाविषयी चर्चा होतात. कामाविषयी चर्चा होते. किंवा आता नक्की तुम्हाला आता तुम्ही जे काम करतात सिनेमे, तेव्हा आता कुठली टीम तुमच्याबरोबर आहे किंवा कोण मुलं तुम्हाला सपोर्ट देतात किंवा तुम्हाला असं वाटतं, की नाही बाबा हा माझा एक जवळचा माणूस आहे, अशी कोण टीम आहे? आता माझ्याबरोबरती बरीच लोकं आहेत. ज्याच्यात मी नाव घेईन अमोल आहे माझ्याबरोबर हेअरसाठी असतो. बरेच माझ्याबरोबर जूनपासून काम केलेलं आहे. दीपक उबाळे आहे. शीतल प्रसाद म्हणून हेअर ड्रेसर आहे. त्याचप्रमाणे आणखीन झालंच तर माझी मोनिक आहे. बरीच लोकं आहेत. जसा एक नाव घेणार. सो अशी आमची बरीच एक 10-12 लोकांची टीम आहे, जे सतत आम्ही काम करत असतो. त्यामध्ये अगदी जून झाला, अ, आता बंधू चालू आहे, खाशाबा आहे, कोहिनूर फिल्म आहे. हे सगळे येणाऱ्या फिल्म आहेत. यात पण आम्ही बरंच मोठं टीम होती. खाशाबाला तर माझी जवळ-जवळ खूप एक जवळ-जवळ 15 लोकांची टीम होती. मोठं काम होतं सगळं ते. आता ती फिल्म आता येईल लवकरच. नाही, शुभेच्छा तुम्हाला सगळ्या फिल्मसाठी. आणि महत्त्वाचं आता असं मला एक विचारायचं आहे, की फॅमिली आता बऱ्याच वेळा काय होतं, तुम्ही नाटकाचे दौरे, तुमचे फीसाठी तुम्ही तुम्ही की आपण सगळेच बाहेर असतो. मग फॅमिलीचा सपोर्ट नक्की कसा असतो याच्यामध्ये सगळ्या गोष्टी? फॅमिलीचा सपोर्ट 100% हां, त्याशिवाय म्हणजे काय होऊ शकत नाही. म्हणजे त्यांना असं काही कारण सांगून चालत नाही, की आता हा सण आला, ह्या सणाला मी घरी नाही. म्हणजे माझं तर असं झालेलं, की म्हणजे माझा मुलगा जन्माला त्याचं बारसेला सुद्धा मी बाहेर होतो शूट करायला. हां, तर म्हणजे मी बारशाचं त्याचं सेटअप काय लावायचं हलतं, तर मी फोनवरती सांगत होतो. एका साइडला शूटिंग चालू होत होतं. मी आजपर्यंत तो मला नेहमी ब्लेम करतो. माझा मुलगा 10 वर्षाचा आहे. मला नेहमी ब्लेम करतो. 10 वर्षाला किती बर्थडे तू माझ्यावर सेलिब्रेट मोजून 2 केले असतील. 1 किंवा 2 त्याच्यावर सेलिब्रेट केलेत. बाकी सगळं त्याला मी बाहेरच. त्याच्यामुळे मग ते काय होतं घेतात ते आता त्याला सवय झाली असते या सगळ्या गोष्टीची. नाही, पण जेव्हा स्क्रीनवर काम दिसतं, नाव दिसतं, ते आपल्या ओळख होते तेव्हा सेटचा बदल त्यावेळेस त्यांना आनंद होतो ना, ज्यावेळेस प्रीमियरला घेऊन जातो, मोठमोठे आर्टिस्ट त्यांना भेटीगाठी होतात, त्यांच्याबरोबर फोटो निघतात, त्यावेळेस मग त्यांना आनंद होतो. ते अजून खुश होतात. ही चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला एक असं विचारायचं आहे, की ही सगळी जी कामं चालू आहेत, तंत्रज्ञान बदललं, सगळ्या गोष्टी झाल्या, बरेचसे अवॉर्ड मिळाले आणि आता जे नवीन जी लोकं येतात आता सिनेमामध्ये किंवा मेकअप आर्ट क्षेत्रामध्ये येतात. बऱ्याच वेळा काय होतं, आता रील्स, Instagram, AI तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत.
पण काम करून लगेच लोकांना मोठं व्हायचंय, लगेच इंडिव्हिज्युअल काम करायचंय. तर मग किती याच्यामध्ये पेशन्स किंवा तुम्ही जसे मगाशी बोललो, तर कुठल्या प्रॉपर वेळी जावं लागलं आता त्या सध्याच्या पिढीत? आज आधी ना मेकअप करताना एकच मेकअप आर्टिस्ट असायचा आणि तिचे असिस्टंट तेच सगळे काम करायचे. म्हणजे मेकअपही तेच करायचे. कुठं जखम झाली, गोळी लागली हे सगळे काम करायचे. आता जसं बजेट वाढत गेलं किंवा टेक्निक वाढत गेली, तसं काय झालं की प्रत्येक ह्याच्याची माणसं यायला लागली. म्हणजे मेकअप आर्टिस्ट तर मेकअपच करायचा. मग तुम्हाला काही जखम दाखवायची असेल, तर मग त्यासाठी वेगळे कॉस्मेटिक आर्टिस्ट येतात. वीग दाढी लावायची असेल, तर त्यासाठी वेगळे विग मेकर येतात. बरोबर. मग हे काय प्रत्येक डिपार्टमेंट वेगळं होत गेलं, त्यांचा तांजा वाढत गेला. त्यामुळं कामात अजून सुधारणा होईल. बरोबर आहे. हां. वेगवेगळे आणि एकच माणूस जे काम करायचा, बरोबर. तोच मेकअप करायचा, तोच जखम करायचा. तर ते काय झालं त्याला वेगळा माणूस आल्याकारणाने त्याला काही जखमेला अजून अ, चांगली क्लिअरिटी आली नाही. बरोबर. आणि प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या कामात उरतं. पण त्याला प्रत्येक कामाला न्याय देता आला. आपलं ते तेच त्या पण नाही दिलं असं. नाही, मी तुमची टीम असेल किंवा बरेच वेळा असं असतं प्रमुख कलाकार असतात त्याचे पर्सनल मेकअप आर्टिस्ट असतात. तसं कुणी असं पर्सनलवर तुम्ही कधी काम केलंय का कुठल्या आर्टिस्टबद्दल किंवा की असा कुठला आर्टिस्ट किंवा ह्याच्या बाजू खूप एखाद्या सिनेमाला खूप छान जमलं किंवा काय असं झालं, असा कुठला एक चांगला अनुभव आम्हाला शेअर करू शकता? आता तर मला अनुभव म्हणजे माझं सगळ्या डिरेक्टर आणि सगळ्या आर्टिस्ट बरोबर व्यवस्थित जुळलेलं आहे. अगदीच एखाद दुसरा अनुभव असेल की त्यात तो होतो थोडंसं इंग्लिश होतं त्यात काही नाही. पण जवळपास सगळ्यात जुळलं. आणि आता पर्सनॅलिटी म्हणाल तर मी काय सर आता मराठी करोडपती होतो. त्यात पर्सनल उतारायचं. सलील कुलकर्णी सर आहेत, म्युझिक डायरेक्टर. त्यांना मी जे म्युझिकल शो असतात, व्ही-आय-पी शो त्यात त्यांना पर्सनल उतरतो. आणि ते या लोकांबरोबर काम करून मजा असते. म्हणजे नगासाबरोबर काम करताना गेली मग त्याच्यासाठी ती ते कुठे माणूस म्हणजे भारी. हो. एकदम काय म्हणतात डाउन टू अर्थ माणूस आहे. म्हणजे एक साईडला कसं सोनेरी भरलेली पिशवी ठेवा आणि कसं काय ते काही नसतं टीममध्ये जातील. त्यांना त्याची फार आपुलकीच नाही. त्यांना माणसांबरोबर त्यांना मित्र खूप आवडतात. आणि ते त्यांचे जे टीम असते, त्या टीममध्ये काम करताना कोणाबरोबर डिरेक्टर आहे, मी वेगळा असेल प्रत्येकाबरोबर त्याचं एकदम माणूस म्हणून काम. असं कुठंच त्यांचं वेगळं काही नसतं. सेम तसंच आता सलील कुलकर्णी सरांबरोबर काम इतकं सुंदर आणि ते जेव्हा काही बोलतात ना रिएलिटी शोमध्ये, तेव्हा ते बोलताना पण भारी असतं. तिचं ऐकण्यासारखं असतं. ते स्टोरी मॅनेज खूप छान करतात. धन्यवाद समीर. हे खरंच तुझा प्रवास मी पाहिलेला आहे आणि आज बरेच सिनेमे रिलीज झाले. 15-16 वर्ष काम करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून काम करतोय. आमच्या प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी तुझ्या आवडतीलच नक्कीच. आणि या पुढच्या कार्यक्रमात सगळ्या चित्रपटासाठी शुभेच्छा. आणि तुम्ही कलाद्रवंती या आमच्या पॉडकास्ट शोमध्ये आलात त्यासाठी आपल्या सर्व टीमकडनं तुमचे मनापासून आभार. थँक यू. मला पण काय होतं माझं करून मला बोलता येत नाही. मला हा जास्त बोलतो. मी प्रेक्षकांना एक सांगेल, की आता समीर जास्त बोलू शकत नाही. त्याचं काम हे खरंच पाहिल्यावर तुम्हाला पाहिलं पाहिजे. त्याचे बरेच सिनेमे आहेत तुम्ही नक्की पाहू शकता. धन्यवाद सर.